अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना माझ्या या भक्ती चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण वरदलक्ष्मीबद्दल जाणून घेऊया. तर वरदलक्ष्मी व्रत काय आहे, नैवेद्य काय दाखवायचं आहे, तर हा व्रत कोण करू शकतो, स्त्रियांनीच करायचं आहे की कुमारिकांनी पण करायचं आहे. तर चला ह्या सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. व्हिडिओ स्किप खूप महत्त्वाचे टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ स्किप नका करू. आणि वरदलक्ष्मीचे व्रत हे कसे करायचे त्याची माहिती चला तर जाणून घेऊया. तर वरदलक्ष्मी ही देवी लक्ष्मीचं एक रूप आहे, जी धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानली जाते. वरद म्हणजे वरदान देणारी, त्यामुळे वरदलक्ष्मीला इच्छा पूर्ण करणारी आणि वरदान देणारी देवी असेही म्हणतात. वरदलक्ष्मी व्रत हे श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत पाळले जाते. हे व्रत प्रामुख्याने विवाहित स्त्रिया सुवासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी करावे. तर पूजेचे फायदे, आपण पूजेचे फायदे जाणून घेऊ. तर वरदलक्ष्मीचे मनोभावे भक्ती केल्याने घरात धन धान्याची समृद्धी येते आणि संतती भाग्यवान बनते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. वरदलक्ष्मी दूध सागरातून प्रकट झाल्यामुळे तिचा रंग पांढरा शुभ्र मानला जातो. त्या दिवशी वरदलक्ष्मीच्या व्रत दिवशी आपण पांढरे वस्त्र परिधान करून जर आपण पूजा केली तर खूप आपल्याला शुभ फळ मिळतात. तर चला पूजाविधी काय काय आहे, पूजेमध्ये काय काय सामग्री लागते ते बघूया, जाणूया. आणि 21 नैवेद्य कोणकोणते आहे ते पण मी या व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर पूजाविधी: सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवाऱ्यासमोर एक लाकडी पाट्यावर लाल वस्त्र अंथरून त्यावर गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावे. देवीला प्रिय असलेल्या फुलांनी अलंकार आणि इतर पूजा सामग्रीने देवीचे पूजन करावे. काही परंपरेत नारळाचे देवीचे चेहरा काढला जातो किंवा कलशावर पितळेचा किंवा चांदीची देवी मुखवटा ठेवला जातो आणि कुंकू, हळद आणि चंदनाचा सजवला जातो. लक्ष्मीला नैवेद्य दाखवून आरती करावी. उद्यापन संध्याकाळी करताना 7, 11 किंवा 21 सुवासिनीला सौभाग्य अलंकार भेट द्यावे व त्यांची ओटी भरावी. आणि जेव्हा आपल्या घरात सुवासिनी येतात 7, 11, 21 तुम्ही जेवढे बोलवणार आहे तेवढे, त्यावेळेस त्यांची पूजा करून त्यांना घरात घ्यावा. तसं की त्यांचे पाय धुवून पायावर हळद कुंकू, कपाळाला हळद कुंकू लावून त्यांना घरात बोलवणार. त्यांना सुवासिनीला असे उपाशी जाऊ नका. त्यांना चाय, खीर नाहीतर स्वयंपाकही करू शकता त्यांच्यासाठी, ती तर खूप अतिउत्तम. आणि ओटीमध्ये एक फळ आवश्यक ठेवा. तुम्हाला जो फळ वाटेल तो फळ द्या सुवासिनीला. तुम्हाला जेवढं सौभाग्याचा अलंकार द्यायचं आहे ते तुम्ही त्यांना देऊ शकतात. चला तर जाणून घेऊया 21 नैवेद्य काय काय आपल्याला देवीसमोर ठेवायचे आहे. तर सर्वात आधी लाडू, शंकरपाळी, चिवडा, पुरणपोळी, मोदक आणि फळे दाखवू शकतात. धपाटे, शहाळे म्हणजे नारळ, केळी, चिकू, संत्री, पेरू, पोह्याचा शिरा, पातळ पोह्याचा शिरा करावा लागतो. शेंगदाण्याचा लाडू, खजूर, बदामाचे लाडू, पिस्ता लाडू, खीर, पंचामृत, तांदळाची खीर, दूध, फराळ इत्यादी नैवेद्य दाखवू शकतो आपण. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा झाला, कशी माहिती दिली मी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.